आज आपण अपूर्णांकांची बेरीज करणे पाहणार आहोत। जर छेद समान नसेल तर बेरीज कशा प्रकारे करतात पहा। 3 हा अंश 7 छेद 5 अंश 2 छेद 7 आणि 2 हे वेगवेगळे आहेत, म्हणजे छेद सारखा नाही आहे। अशा वेळेस आपण उदाहरण कसं सोडवणार, तर छेदांचा गुणाकार करायचा 7 गुणिले 2 आणि तिरकस गुणाकार 3 गुणिले 2 अधिक 5 गुणिले 7। 3 आणि 2 चा गुणाकार केला 3 दुने 6 अधिक 5 आणि 7 चा गुणाकार केला 5 सत 35 भागिले 7 दुने 14। 6 आणि 35 यांची बेरीज येते 41 भागिले 14। आता 14 आणि 41 ला भाग जात नाही दिला तरी चालतो। आता अजून एक उदाहरण पाहूयात आपण। 2/4 अधिक 5/3 यामध्ये 2 अंश 4 छेद 5 अंश 3 छेद आहे। छेद कसा आहे, वेगळा आहे, सारखा नाही आहे। अशा वेळेस छेदांचा गुणाकार 4 गुणिले 3 आणि तिरकस गुणाकार 2 गुणिले 3 मधलं साइन प्लस आहे 5 गुणिले 4। 2 आणि 3 चा गुणाकार केल्यास 3 दुने 6 अधिक 5 आणि 4 यांचा गुणाकार केल्यास 5 चोक 20 भागिले 4 त्रिक 12। 20 आणि 6 यांची बेरीज केली असता 26 भागिले 12। 26 आणि 12 ला कितीने भाग जातो ते पाहायचं, तर आता बेने जातो, बेसक 12 बेक बे बेत्रिक 6, तर उत्तर आलं 13/6। तर छेद भिन्न असणे, वेगळा असणे, समान नसणे, ते बेरीज कशा प्रकारे करायची हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहिलेलं आहे।